नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकारीच्या फेसबुक लायव्ह अपडेटान तुमचे स्वागत। आताचीच महत्वाची अपडेट, TCP डिपार्टमेंटाचे CTP म्हटल्यार चीफ टाउन प्लॅनर कॉन्ट्रोवर्शियल राजेश नाईक हांकां सस्पेंड केला सरकारान। विजिलन्स डायरेक्टर हांणी ह्या संदर्भातलो आदेश जारी केल्लो आसा। विजिलन्स डायरेक्टरान ही ऑर्डर इश्यू केला आणि एज अ डिसिप्लिनरी एक्शन म्हणून राजेश नाईक हांकां सस्पेंड केला आणि ड्युरिंग दीस सस्पेन्शन पिरियड राजेश नाईक हांकां पर्सनल डिपार्टमेंटान एटेंडन्स लावपाक लायलेली आसा। आमकां सगळ्यांक खबर आसा राजेश नाईक जे चीफ टाउन प्लॅनर म्हणून TCP डिपार्टमेंटान काम करतात। फाटल्या 2024 ह्या वर्सा ते रिटायर्ड जाल्ले, पुणून ते रिटायर्ड जावनूय बीन तांकां 2 फावट एक्सटेन्शन मेळ्ळेलें आसा। TCP डिपार्टमेंटान जे कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन्स सध्या सुरू आसात, म्हटल्यार 17(2) जावं 39A जावं, ह्या सगळ्या दोनूय कॉन्ट्रोवर्शियल डिसिजना मदीं CTPचो रोल हो व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज CTP हॅज एम्पावर्ड एज अ डिसिजन मेकर इन दॅट बोथ केसीस, आणि त्या खातीर CTPच्या नांवान CTPच्या सयन ह्या सगळ्या संदर्भातली नोटिफिकेशन्स इश्यू जाताली। ही जी 17(2) अंडर झोन चेंज आणि करेक्शन्स, तशेंच 39 अंडरूय ज्यो गजाली सुरू आसल्यो त्यो सगळ्यो गजालींच्या नोटिफिकेशनां ही CTPच्या सायनीन नोटिफायड जाताले, आणि त्या खातीर राजेश नाईक हांच्या बाबतींत तांकां मेळिल्लें एक्सटेन्शनूय हें बरेंच वादग्रस्त जाल्लें। सोशल एक्टिविस्टांनी तर तांच्या विरोधांत कितल्योश्योच कागाळी केल्ल्यो, पुणून त्या भायर हेर कितल्याशाच सोशल एक्टिविस्ट आनी एनवायरमेंटलिस्टांनी कितल्योश्यो केसी हायकोर्टा भितर फायल केल्ल्यो आसात। त्या संदर्भातल्यो सुनावणी सुरू आसात। आतां आयज खरें म्हटल्यार एक्सटेन्शन पिरियड ताचो सोंपोवन आयज तांचो लास्ट डे। आयज तांचे जे TCP डिपार्टमेंटाचे ऑफिशियल्स आसात, PDAचे ऑफिशियल्स आसात, तांच्यांनी राजेश नाईक हांच्या खातीर एक फेअरवेल पार्टी आयज ऑर्गनायज केल्ली TCP डिपार्टमेंटाच्या कुशीकूच एका हॉटेला भितर, आणि त्या फेअरवेल पार्टीच्या इन्विटेशनाचो जो पोस्ट आसा तो सोशल मिडियाचेर बरोच व्हायरल जाल्लो। आयज तांचो निमणो दीस TCP डिपार्टमेंटान, आणि त्याच दिसा आतां सांजेच्या वेळार म्हटल्यार सेकंड हाफान विजिलन्स डायरेक्टरान ही ऑर्डर इश्यू केल्ल्या कारणान तो निश्चितपणान एक चर्चेचो विशय जाल्लो आसा। आतां त्या ऑर्डरी भितर जी ऑर्डर इश्यू जाल्या, आतां ऑर्डरी भितर ही डिसिप्लिनरी एक्शन अशा पद्दतीचो तातूंत उल्लेख केला, आणि तांकां रिपोर्टिंग हे पर्सनल डिपार्टमेंटा कडेन रिपोर्टिंग करपाक लायिल्लें आसा। विजिलन्स डिपार्टमेंटाचे जे डायरेक्टर आसात अक्षय पोतेकर हांणी ही ऑर्डर इश्यू केल्ली आसा। आतां whereas a disciplinary proceedings against Shri Rajesh Naik, the chief town planner, town and country planning department Panji, is contemplated. Now therefore the governor of Goa, in exercise of the powers confirmed by sub rule 1 of rule 10 of Central Civil Service Classification Control and Appeal rules 1965, hereby places said Shri Rajesh J Naik, the chief town planner, town and country planning department Panji, Goa, under suspension with immediate effect. Although it is further ordered that during the period that this order shall remain in force, the headquarters of Shri Rajesh J Naik shall be the Department of Personnel, Secretariat, Porvorim in Goa, and the said Rajesh Naik shall not leave the headquarters without obtaining the previous permission of the competent authority. Shri Rajesh J Naik, the Chief Town Planner, Town and Country Planning Department, Panji, Goa, shall be entitled for the payment of subsistence allowance as per the fundamental rule 53(1)(2)(a) during the period of suspension अशें ह्या सस्पेन्शन ऑर्डरीचेर म्हटलेलें आसा। आतां एक गजाल आमी समजून घेवपाक जाय, फाटल्या 2024 ह्या वर्सा राजेश नाईक हे रिटायर्ड जाले, तांकां 2 फावटी एक्सटेन्शन मेळ्ळें। जेन्ना खंयच्याय गव्हर्मेंट ऑफिशियलाक आफ्टर सुपरएन्युएशन म्हटल्यार रिटायर जाल्या उपरांत जेन्ना एक्सटेन्शन दिता तेन्ना तांच्या आड कसल्याच पद्दतीच्यो कंप्लेंट्स नाजाल्यार तांच्या आड कसल्याच पद्दतीचें इन्व्हेस्टिगेशन सुरू आसपाक जायना। पुणून राजेश नाईक हांच्या विरोधांत कितल्योश्योच कागाळी आसल्यो, आणि ह्या कागाळीच्या फाटभुंयेर विजिलन्स डिपार्टमेंटानूच 2024 ह्या वर्सा तांकां NOC दिल्ली तांच्या एक्सटेन्शनाक।
आणि त्या वेळार विजिलन्स डायरेक्टरान जो स्टँड घेतलेलो की तांच्या विरोधान जरी कंप्लेनी आसल्यो त्या कंप्लेनीची चौकशी सुरू आसा, त्या कंप्लेनीच्या संदर्भात खंयच्याच पद्धतीची FIR तांचेर रजिस्टर्ड ना। दुसरी गजाल, तांच्या विरोधात ज्यो हेर कंप्लेनी आसात त्या कंप्लेनीची सुनावणी ही JMFC पणजी आणि म्हापसा सुरू आसा आणि तातूनय बीन राजेश नाईक हांकां दोशी धरूंक ना आणि त्या खातीर तांकां NOC ही विजिलन्स डिपार्टमेंटान त्या वेळार दिल्ली। आता ही गजाल फाटल्या वर्साची। आता तांच्या सस्पेन्शनाच्या वेळार खरें म्हटल्यार विजिलन्स डिपार्टमेंटान ज्यांनी NOC दिली एक्सटेन्शनाक, त्याच विजिलन्स डिपार्टमेंटान तांकां आतां सस्पेंड केल्ले आसा। आता ह्या सस्पेन्शनाच्या संदर्भात नेमक्या खंयच्या एका ठरावीक कंप्लेनीचेर ही सस्पेन्शन केला काय कितें असो प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता। आता ज्यो कंप्लेंट्स प्रॉमिनंटली राजेश नाईक हांच्या विरोधात आसात तातूंत एक महत्वाची कंप्लेंट जी आसा ती म्हटल्यार स्वप्नेश शेर्लेकर हांणी हायकोर्टान एक पिटिशन घातलेलें आसा आणि ऑलरेडी विजिलन्स डिपार्टमेंटानूय तांणी ह्या संदर्भात कंप्लेंट केल्ली आसा। जे TCP अमेंडमेंट 17(2) अंडर गव्हर्मेंटान नोटिफाईड रेट फॉर कन्वर्जन ऑफ दॅट झोन चेंज ऑर करेक्शन्स हाका एक नोटिफाईड रेट केल्ली। पयलीं ती 200 रुपया आसली, मागीर ती 1000 रुपया करून त्या संदर्भातले नोटिफिकेशनूय इश्यू केल्ले। पुणून TCP डिपार्टमेंटान 17(2) अंडर ज्यो केसीस क्लियर केल्या त्यातल्या चडशा केसींक पयलींची 200 रुपयाचीच रेट लायिल्ली आसा आणि ताच्या खातीर कितल्याशाच कोटी रुपयाचें लुकसाण जाल्लेलें आसा। ह्या संदर्भात पिटिशन हायकोर्टान ऑलरेडी सुनावणेक सुरू आसा आणि गव्हर्मेंटान ह्या संदर्भातल्या पुराय चौकशीचो रिपोर्ट सील्ड एनवलपान हायकोर्टा कडेन दिल्लो आसा। आता ह्या सील्ड एनवलप रिपोर्टान नेमकें कितें आसा हे समजपाक आमकां अजून त्या संदर्भातली माहिती मेळोंक ना आणि त्या संदर्भातली माहिती अजून कोर्टानूय डिस्क्लोज करूंक ना। पूण ह्या सगळ्या गजाली भितर ऑलमोस्ट 20 crore रुपीज हे सरकाराक खंय तरी लुकसाण जाल्लें आसा। ह्या कोर्टाच्या केसी उपरांत TCP डिपार्टमेंटान ज्यो केसी 17(2) अंडर ज्यो क्लियर केल्ल्यो त्या सगळ्या प्रोजेक्ट प्रोपोनंटांक परतून एक फावट लेटर करून तांकां 1000 पर स्क्वेअर मीटर ह्या दरान तांकां फीस फारीक कर म्हणून सांगलेली आसा। ह्या संदर्भात सगळी लेटरां ही ऑलरेडी त्या प्रोजेक्ट प्रोपोनंटा कडेन गेल्ली आसा आणि त्या प्रोजेक्ट प्रोपोनंटांनी त्या संदर्भातले पयशेय फारीक केला अशें सरकारान कोर्टान सांगलेलें आसा। कांय लोकांनी पयशे फारीक करूं ना, तातूंतली एक केस म्हणटात ती आगरवाड्या चोपडे हांगासरली एक जी केस आसा ती केस डिनोटिफाईड TCP डिपार्टमेंटान केला, त्या संदर्भातले नोटिफिकेशन इश्यू केला आणि ज्या लोकांनी हे वाडीव शुल्क म्हटल्यार 1000 रेटी प्रमाणे जर पयशे फारीक करूं ना जाल्यार तांचे प्रोपोजल डिनोटिफाईड करतले अशें सरकारान कोर्टा मुखार सांगलेलें आसा। पुणून त्या सील्ड एनवलपान नेमकें कितें म्हटलां आणि त्या पुराय इन्व्हेस्टिगेशनान नेमकें कितें दिसून आयलां हें मात अजुनूय गुपीत आसा, तें कोर्टाकूच खबर आसा। दुसरी कंप्लेंट जी राजेश नाईक हांच्या विरोधान विजिलन्स डिपार्टमेंटा कडेन फायल जाल्लेली आसा ती म्हटल्यार डिसप्रोपोर्शनेट एसेट बेहिशोबी मालमत्ता त्या संदर्भातली चौकशी विजिलन्स डिपार्टमेंटा कडेन सुरू आसा। त्या भायर राजेश नायकाचे कितलेशेच फॉरेन टूर्स जाल्ले आसात आणि ह्या फॉरेन टूर्साक लागून जेन्ना खंयचोय गव्हर्मेंट ऑफिशियल फॉरेन टुरार वयता तेन्ना ही हॅज टू इंटिमेट टू दी गव्हर्मेंट टू द कन्सर्न मिनिस्टर। पुणून तशें इंटिमेशन दिनासतना गव्हर्मेंटाचे परमिशन घेनासतना राजेश नाईक हांणी फॉरेन टूर केला अशा पद्दतीची माहिती ही त्या कंप्लेनीन आसा आणि त्या संदर्भातल्या कंप्लेनीची चौकशी ही एंटी करप्शन ब्युरो आणि विजिलन्स डिपार्टमेंट करता। आनीकूय हेर कंप्लेनी आसात ताच्योय चौकश्यो सुरू आसात आणि ह्या सगळ्या फाटभुंयेर विजिलन्स डिपार्टमेंटान हो महत्वाचो निर्णय घेतलेलो आसा। आता एक गजाल आमी समजपाक जाय की TCP डिपार्टमेंटाचे CTP म्हणून राजेश नाईक काम करतात। CTP म्हटल्यार चीफ टाउन प्लॅनर। आता जेन्ना एक्सटेन्शनाचो विशय आसता, जेन्ना राजेश नाईक हांच्या एक्सटेन्शनाच्या विरोधात जेन्ना आंदोलन सुरू आसलें आणि त्या आंदोलनाच्या वेळार जेन्ना TCP मिनिस्टराक ह्या संदर्भात कांय पत्रकारांनी विचारलें तेन्ना TCP मिनिस्टराचो एक स्टेटमेंट आसलो की एक्सटेन्शन ऑफ सर्वीस हें आपूण दिना, हें
पर्सनल डिपार्टमेंट दिता। आता पर्सनल डिपार्टमेंट आसा मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या कडेन, म्हटल्यार राजेश नायक हांकां एक्सटेन्शन नेमको कोण दितालो? TCP मिनिस्टर जर दितालो म्हणटात जाल्यार TCP मिनिस्टर हॅज नो पावर टू गिव एक्सटेन्शन, सो एक्सटेन्शन हॅज टू बी गिवन बाय अ पर्सनल डिपार्टमेंट, आणि पर्सनल डिपार्टमेंट हे मुख्यमंत्र्यां कडेन असल्या कारणान मुख्यमंत्रीच तांकां एक्सटेन्शन दिता अशें एक चित्र तयार करपाचो प्रयत्न किंवा एक तयार जाल्लें। दुसरी गजाल, आयज ज्या पर्सनल डिपार्टमेंटान तांकां एक्सटेन्शन दिल्लें ते एक्सटेन्शन सोंपल्या उपरांत आनी ह्यो वेगवेगळ्यो कागाळी कोर्टांतल्यो केसी ह्या सगळ्या गजाली खातीर राजेश नायक हे बरेच फ्रस्ट्रेट जाल्ले आनी त्या खातीर तांणी फर्दर एक्सटेन्शन घेवपाक न्हयकार दिल्लो। TCP डिपार्टमेंट तांकां फर्दर एक्सटेन्शन दिवपाक तयार आसलें अशी म्हायती आमकां मेळटा, पूण तांणी स्वखुशीन वॉलंटरिली पुरो जालें आपल्या गाणी नाका अशें म्हणून तांणी हें एक्सटेन्शन घेवपाक न्हयकार दिल्लो, आनी त्याच खातीर आयज ह्या म्हयन्याचो निमणो दीस हो तांच्या एक्सटेन्शन सर्विसाचो निमणो दीस आसलो, आनी त्या निमण्या दिसाच्या दिसाच विजिलन्स डिपार्टमेंटान हो सस्पेन्शन ऑर्डर इश्यू केल्ली आसा। आमकां सगळ्यांक खबर आसा की TCP डिपार्टमेंट इज विथ विश्वजीत राणे आनी विजिलन्स डिपार्टमेंट हे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या कडेन आसा, आनी त्या खातीर विजिलन्स डिपार्टमेंटान आयज नेमको एक्सटेन्शनाच्या निमणो दीस सोदून काडून ही जी सस्पेन्शन ऑर्डर इश्यू केला हो एक इंटरनल वॉर बिटवीन TCP मिनिस्टर एंड चीफ मिनिस्टर अशें समजपाक आमी शकतात काय कितें असो एक प्रश्न तातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा। ऑब्वियसली हातूंत खरें आसा की हातूंत खरें आसतलेंच अशेंय ना, पूण हें जें कितें एक अंतर्गत संघर्श जो सुरू आसा आनी ह्या अंतर्गत संघर्शांतल्यान जेन्ना अशा पद्दतीच्यो गजाली जातात तेन्ना ऑब्वियसली तशा पद्दतीन दुबाव येवप हें स्वाभावीक आसा। पूण आतां एक गजाल स्पश्ट जावची पडटली की सरकारान सस्पेन्शन ऑर्डर इश्यू केल्ली आसा आनी ती सस्पेन्शन ऑर्डर राजेश नायक हांच्या सर्विसीसाच्या निमण्या दिसा केल्ली आसा। आतां तांची सर्वीस आयज सोंपता इतलें जावन तांकां पर्सनल डिपार्टमेंटा कडेन रिपोर्टिंग कर म्हणून ह्या सस्पेन्शन ऑर्डरीन म्हटलेलें आसा। हाचो अर्थ ते इन सर्वीस टील दीस इन्वेस्टिगेशन इज कंप्लिटेड will his attendance to personal department will be considered as he is in service or what? हे टेक्निकल गजाली आसात, ह्यो टेक्निकल गजाली म्हाका दिसता जाणकार मनीसूच ह्या संदर्भात आमकां म्हायती दिवपाक शकता। पुणून एक म्हत्वाचो विशय म्हणटात तो हो TCP डिपार्टमेंटाचे चीफ टावन प्लॅनर, ज्या चीफ टावन प्लॅनराच्या नांवान बरीच आंदोलनां जाली, कितल्याशाच सामाजीक कार्यकर्त्यांनी तांचेर आरोप केल्ले, तांचेर एलिगेशन केल्लें आनी इतलें जावन निमणें तांचेर सस्पेन्शन ऑर्डर सरकाराक जारी करची पडली ही म्हाका दिसता ह्या आंदोलनाचें यश म्हणपाक शकता। आनी एक अपडेट हाच्या भितरूच दिवची अशें आमकां दिसता ती म्हटल्यार TCP डिपार्टमेंटान बांबोळेंतलो जो वादग्रस्त प्रकल्प आसा वर्ल्ड वायड रिसॉर्ट्स एंड एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड ज्याच्या आड RGP आंदोलन सध्या करता त्या प्रोजेक्टाचें काम बंद वर्क स्टॉप वर्क ऑर्डर आयज TCP डिपार्टमेंटाचे डेप्युटी टावन प्लॅनर हांणी इश्यू केल्ली आसा आनी त्या ऑर्डरी भितर तांणी सरळ म्हटलां की विदाउट ऑब्टेनिंग एनवायरमेंट क्लियरन्स तें काम सुरू केल्ल्या कारणान तें काम स्टॉप करचें म्हणून आमी पळयलें काल ह्याच संदर्भान गोवा स्टेट एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटीनूय स्टॉप ऑर्डर इश्यू केल्ली आसा आनी द रिजन गिवन इन दॅट ऑर्डर इज that the project proponent have not received environment clearance for the project. आता एक सादो आणि सिंपल प्रश्न ह्या सरकाराक आणि ह्या सरकाराच्या सगळ्या ऑथॉरिटींक आणि बांबोळे कुडका पंचायतीकूय बीन जेन्ना ह्या प्रोजेक्ट प्रोपोनंटाक एनवायरमेंट क्लियरन्स मेळोंक ना जो एनवायरमेंट प्रोटेक्शन कायद्या खाला कंपल्सरी घेवचो पडटा तो क्लियरन्स मेळा नसतना ज्या तरेन थंय एनवायरमेंटाचे डिस्ट्रक्शन त्या प्रोजेक्ट प्रोपोनंटान केला विदाउट ऑब्टेनिंग एनवायरमेंट क्लियरन्स थंय प्रचंड प्रमाणात पर्यावरणाची हानी केल्या नॅचरल वॉटर रिसोर्सीस तांचो इबाड थंयसर जाल्लो आसा मागीर ह्यो सगळी कृती केल्या उपरांत त्या प्रोजेक्ट प्रोपोनंटाचेर FIR नाजाल्यार गुन्यांव रजिस्टर करप हें सरकारचें कर्तव्य थारना काय कितें ह्या प्रश्नाची जाप सरकाराक आनी सरकारच्या ऑथॉरिटींक
दिवची पडटली आनी आमकां ही जाप सरकारा कडल्यान घेवची पडटली. नो डावट रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ह्या विशयाचेर आंदोलन करता आनी आंदोलनाच्या पयल्या दिसा गोवा स्टेट एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटीन स्टॉप ऑर्डर इश्यू केली. दुसऱ्या दिसा TCP डिपार्टमेंटान स्टॉप ऑर्डर इश्यू केली. आयज RGPच्या एका शिष्टमंडळान पंचायत डायरेक्टराची भेट घेतली. डायरेक्टर सिद्धी हळणकर हांच्या कडेन तांणी रिक्वेस्ट केला की एनवायरमेंट क्लियरन्स नसताना पंचायतीन ताका कंस्ट्रक्शन लायसन इश्यू केल्लें आसा ते तुमी बेगोबेग रिवोक करचें म्हणून. आतां लेट्स होप की आफ्टर गोवा स्टेट एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी एंड डेप्युटी चीफ टाउन प्लॅनर आतां डायरेक्टरेट ऑफ पंचायत कंस्ट्रक्शन लायसन जे त्या प्रोजेक्टाक दिल्लें आसा ते कंस्ट्रक्शन लायसन डायरेक्टरेट ऑफ पंचायत रिवोक करतली अशी अपेक्षा आमी धरया. म्हाका दिसता हातूंतल्यान एक बरो मेसेज, एक पॉझिटिव्ह मेसेज आयज गोंयकारां मुखार वयता की तुमी जर मना कडेन निश्चय केलो आनी खंयच्याय इलिगल गजाली आड जर तुमी फायट दिली, लिगल एज वेल एज एडमिनिस्ट्रेटिव्ह आनी रस्त्या वयली फायट, अशा पद्दतीन जर गोंयकार ह्या अन्यायाच्या विरोधान, ह्या इलिगेलिटीच्या विरोधान, ह्या अनऑथरायज गजालींच्या विरोधान जर गोंयकार अशा तरेन जर फायट दीत जाल्यार तातूंतल्यान पॉझिटिव्ह गजाली घडटात हें ह्या सगळ्या आंदोलनांतल्यान स्पश्ट जाल्लें आसा. एक म्हटल्यार राजेश नायक हांचें सस्पेन्शन, दुसरी गजाल म्हटल्यार बांबोळीच्या प्रोजेक्टाचे स्टॉप वर्क ऑर्डर, ह्यो सगळ्यो पॉझिटिव्ह सायन्स आसात आनी ह्या पॉझिटिव्ह सायन्साचे सिग्नल हे गोंयकारांनी घेवन गोंयकारांनी ह्या गोंय वाटोवपाच्या ह्या आंदोलनान, ह्या मिशनान वांटेकारी जावचें पडटलें. सगळे जाण जर तुमी ह्या मिशनान वांटेकारी जाले जाल्यार निश्चितपणान आमी गोंय वाटोवपाक शकतात. तर अशा तरेन वेगवेगळ्या विशयाचेर, वेगवेगळ्या अपडेट्सांचेर आमी तुमच्या मेरेन फेसबूक लायव्ह अपडेटाच्या माध्यमान येत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.